पाहूयात पुढची बातमी। नागपूरमध्ये सुद्धा भारत बंद पाळला जातोय। उत्तर नागपूर, जरीपटका, इंदोरा, कमाल टॉकीज चौक या सगळ्या भागामध्ये सध्या कडकडीत बंद पाळण्यात येतोय। या भागामध्ये मोर्चेकऱ्यांनी दुकानं सुद्धा बंद केली आहे आणि या रॅलीमध्ये काँग्रेसचे नेते सुद्धा सहभागी झालेले होते। दरम्यान नागपूरमधल्या भारत बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत हे देखील भारत बंदच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीमागे अनुसूचित जमाती प्रवर्गात येणारे जे नागरिक आहे, ज्यांना या संपूर्ण निर्णयाला घेऊन विरोध आहे, ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने नागरिकांचा विरोध दिसत आहे रस्त्यावर। एक लक्षात घ्या की दलित आदिवासी समाज हा स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सडकेवर उतरलेला आहे। एकच प्रश्न या ठिकाणी आहे की सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्टला जो निकाल दिला तो निकाल आम्हाला अजिबात मान्य नाही। तुम्ही कृपा करून या देशामध्ये जातीतेचं राजकारण करू नका, जातीमध्ये विष पेरू नका, फूट डालो राज करोची नती या ठिकाणी अवलंबू नका। याच्या विरुद्ध हा भारत बंद आज या ठिकाणी शांततेने पार पडतो आहे। मोठ्या संख्येनं दलित समाज, आदिवासी समाज या ठिकाणी सडकेवर उतरलेला आहे आणि केंद्र सरकारचा, मोदी सरकारचा या ठिकाणी निषेध होत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचा विरोध केला जात आहे आणि आजच्या संपाचं समर्थन केलं जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।